आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। विश्वास मोहिते यांच्या पुढाकाराने आत्मदहन आंदोलन स्थगित। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सहकार खात्याच्या विरोधात आत्मदहन आंदोलन कराड येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार विश्वास मोहिते आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या पुढाकारामुळे स्थगित करण्यास पोलीस प्रशासनाला यश आले। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विश्वास मोहिते आणि मोहन खुडे यांचे या आंदोलन स्थगितीमध्ये योगदान असल्यामुळे त्यांचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील विंग येथील ज्येष्ठ नागरिक पोपटराव दिनकर बिसे यांचे कडून खंडाळा तालुक्यातील रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था विंग या पतसंस्थेने बेकायदेशीर कर्ज वसुली केल्याने त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हे दाखल करण्यात यावीत अशी मागणी केलेली होती। या अनुषंगाने संबंधित सहकार खात्याकडून योग्य ती कार्यवाही होत नव्हती। त्यामुळे पोपट बिसे यांनी 20 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले होते। या अनुषंगाने आज सकाळी आदर्शमाता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी या संदर्भात सहकार विभागाचे जिल्ह्याचे अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांना दूरध्वनी करून या संबंधित आंदोलनासंदर्भात उचित योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात दूरध्वनीवरून संपर्क साधला। यावेळी विश्वास मोहिते यांच्या चर्चेनंतर तात्काळ तालुका प्रशासनाला सहकार सहाय्यक निबंधक खंडाळा यांना सूचना देऊन तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमून अहवाल पाठवण्याचे तात्काळ आदेश दिले। या पत्र संदर्भात विश्वास मोहिते यांनी पुढाकार घेऊन संबंधित आंदोलनकर्ते पोपटराव दिनकर बिसे यांच्याशी संपर्क साधून या पत्राबद्दल माहिती दिली। यावेळी या पत्रावरती तुम्ही समाधानी आहात काय अशी चर्चा केल्यानंतर ते समाधानी असल्याचे सांगून त्यांनी आंदोलन स्थगित करणार असल्याचे सांगितले। विश्वास मोहिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहकार खाते तसेच पोलीस खात्याचा समन्वय साधून हे आंदोलन स्थगित करण्यासाठी पुढाकार घेतला। त्यामुळे विश्वास मोहिते यांचे खंडाळा तालुक्यात सह जिल्ह्यातून कौतुक होत आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे। जय भीम जय संविधान। मी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच महाराष्ट्र राज्य आज सातारा जिल्ह्यातील सहकार खात्याबद्दल असणारं आंदोलन आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्याचबरोबर आंदोलनकर्त्याला विश्वासामध्ये घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न केला। खंडाळा तालुक्यातील एका पतसंस्था कर्जदारानं त्या पतसंस्थेचं कर्ज घेतल्यानंतर त्याची वसुली चुकीच्या पद्धतीनं करून कर्ज भरलेलं असतानाही त्याच्यावरती थकबाकी दाखवून बेकायदेशीररित्या रात्रीच्या वेळी वसुलीसाठी संचालक मंडळ येऊन त्या कर्जदाराला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न झालेला होता। या संदर्भात त्या कर्जदाराने आज 20 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता। या इशाऱ्यानंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे काही पदाधिकारी आणि आंदोलनकर्ते यांची चर्चा झाली। यामध्ये नेमका प्रकार काय याची माहिती घेतली। ती माहिती घेतल्यानंतर संबंधित या कर्जाच्या अनुषंगानं त्या पतसंस्थेच्या चुकीच्या कामकाजाबद्दल सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ आलं। ते काही कामानिमित्त जिल्ह्यातील इतर भागामध्ये असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील काही जबाबदार अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही त्यावरती संबंधित सहकार खात्याचे जिल्ह्याचे प्रमुख जे आहेत संजयकुमार सुद्रिक यांच्याशी चर्चा केली आणि या प्रकरणावरती कसा मार्ग काढता येईल याबद्दल त्यांच्याशी भाष्य केलं। दूरध्वनीवरून संपर्क साधला। त्यावेळी त्यांनी या कर्जदाराला न्याय देण्याचं आश्वासन लेखी दिलं। ते आश्वासन नुकतं आश्वासनच दिलं नाही तर त्यामध्ये संबंधित पतसंस्थेची चुकीच्या कामाची पद्धत त्याबद्दल कारवाई करण्यासंदर्भात चौकशी समिती नेमून अहवाल मागितलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनीही आज या ठिकाणी आश्वासन दिलं आहे की संबंधित या अर्जदाराला न्याय देण्यात येईल। यामुळे आज कर्जदार त्याचबरोबर पतसंस्था जिल्हा प्रशासन आणि सहकार खातं यांच्या
चर्चेनंतर आम्ही हे आंदोलन स्थगित करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आणि या निमित्तानं मी सांगू इच्छितो की कर्जदाराला जर भविष्यामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे न्याय न मिळाल्यास आंदोलन अर्जदार करेलच करेल, परंतु त्याचबरोबर संघटनाही त्यांच्यासोबत काम करेल असा एक आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय